बदलापूरमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे। स्त्री बीज तस्करीच्या एका मोठ्या आंतरराज्य रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केलाय। या प्रकरणाची व्याप्ती इतकी मोठी आहे, आता खुद्द महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने यात लक्ष घातलंय। या संपूर्ण कटाचा तपास करताना अत्यंत खळबळजनक माहिती समोर आली आहे। नाशिकमधील मालती IVF सेंटरच्या नावाचा वापर करून ठाणे जिल्ह्यात हा बेकायदेशीर आणि अनैतिक व्यवसाय बिनदिक्कतपणे सुरू होता। धक्कादायक बाब म्हणजे गरिबांचा आणि महिलांच्या हतबलतेचा फायदा घेत बोगस कागदपत्राच्या आधारे स्वतःची ओळख लपवून ही स्त्री बीजाची तस्करी केली जात होती। हे रॅकेट केवळ बदलापूर किंवा ठाण्यापुरतं मर्यादित नसून त्याचे धागेदोरे संपूर्ण राज्यात आणि राज्याबाहेरही पसरल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय। या गंभीर प्रकरणाची दखल घेत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी बदलापूर पोलिसांच्या कामगिरीचं कौतुक केलंय। तसेच या प्रकरणातील दोषींवर आणि अशा बेकायदेशीर IVF सोनोग्राफी सेंटरवर कठोर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिलेत। आतापर्यंत या प्रकरणात 5 जणांना बेड्या ठोकण्यात आल्या असून या रॅकेटमधील मोठे मासे शोधण्याचं आव्हान आता पोलिसांसमोर आहे। विज्ञानाचा गैरवापर करून कोकचा बाजार मांडणाऱ्या या गुन्हेगारांना कायदा काय धडा शिकवणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। तर विज्ञानाच्या प्रगतीचा असा अघोरी वापर समाजासाठी धोक्याची घंटा आहे। महिला आयोगाच्या या आक्रमक पवित्र्यानंतर आता या रॅकेटची पाळंमुळं मुळासकट उपटली जाणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। मुळातच नाशिकमध्ये असलेला मालती IVF सेंटर जे नाशिकला परमिशन मिळालं ते ठाण्यामध्ये सुरू केलं गेलं आणि त्याच्या थ्रू अशा पद्धतीचा हा सगळा अवैध धंदा या लोकांच्या माध्यमातून केला जात होता। त्याच्यामुळे आता ठाणे पोलिसांना सुद्धा या संदर्भातली माहिती देऊन याच्यामध्ये अजून कोणी कोणी सहभागी आहे, कारण की सुरुवातीला पहिल्यांदा येणारी जी महिला आहे ती परत तिची आयडेंटिटी चेंज करून हे सगळं करत होती। त्याच्यामुळे आधार कार्ड चेंज करणं, वेगवेगळ्या पद्धतीचं आधार कार्ड बनवणं, आयडेंटिटी चेंज करणं, त्याच्यानंतर तो प्रवास करणं आणि प्रवास केवळ बदलापूरचा नाही तर महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणी इतर राज्यांमध्ये जात तो प्रवास करणं, त्याच्यामुळे हे फार मोठे रॅकेट याच्यामध्ये आहे। याचा पूर्णपणे तपास हा झालाच पाहिजे। पोलीस अतिशय चांगल्या पद्धतीचं काम या संपूर्ण तपास यंत्रणेमध्ये करतात। ज्या ज्या विभागाची मदत लागेल त्या विभागाने पोलीस यंत्रणेला मदत करावं आणि हे रॅकेट मुळासकट उकरून काढावं याच्यासाठीच्या सूचना दिलेल्या आहेत। त्याच्यामध्ये IVF सेंटर हे जे आता होतं ते सील करण्यात आलेले आहे। जसं नाशिकमध्ये असलेले IVF सेंटर ठाण्यामध्ये चालू होतं तर तशा पद्धतीच्या CS-ना आम्ही सूचना दिलेल्या आहेत। आजपासून हे धाड सत्र सुरू होईल। याच्यामध्ये अधिकृत असलेले अनधिकृत असलेले सोनोग्राफी सेंटर्स असतील, आज PCPNDTचं डिपार्टमेंट सुद्धा आम्ही या ठिकाणी बोलवला, शिक्षण विभाग असेल, आरोग्य विभाग असेल, या सगळ्या विभागांची एकत्रित आढावा बैठक यासाठी घेतली होती की बदलापूर शहरामध्ये आजपासून ही सगळी कारवाई सुरू होईल। खरं तर ही इंजेक्शन देणं किंवा त्याच्यामध्ये औषध देणं ही सगळी प्रक्रिया आहे ती कुठल्याही पॅरामेडिकल स्टाफकडून झालेली नाही। त्याच्यामुळे डॉक्टर कोणीच याच्यामध्ये नाही आहेत। त्याच्या या ज्या गोष्टी झालेल्या आहेत त्या अतिशय गोपनीय पद्धतीने आणि विदाऊट पॅरामेडिकल स्टाफ यांच्या माध्यमातून झालेला आहे। त्याच्यामुळे ही लोक कोण आहेत ती पण शोधणं आता गरजेचं आहे। याच्यामध्ये डॉक्टरच आहेत असं अजिबात नाहीये, कारण की बोगस कागदपत्र वापरलेली आहेत। त्याच्यामुळे चुकीच्या कागदपत्रांचा वापर करून कोण अशा पद्धतीने करत असेल तर त्याच्या सुद्धा सूचना FDA ला आम्ही देणार आहोत आणि त्या पद्धतीने ही पूर्ण कारवाई होईल।